मंडळी, दुकानातून साखर आणायची असो किंवा कापड मोजायचं असो, गणित पाठलाग सोडत नाही. पण घाबरू नका, कारण गणिताची भीती आता होणार छूमंतर. नमस्कार, मी आहे तुमची मराठी लेक्चरवाली आणि आज आपण शिकणार आहोत इयत्ता 5वीचा सर्वात वजनदार धडा, ज्याचं नाव आहे मापनावरील उदाहरणे. म्हणजेच काय आहे रे? मापन. आता बघा, मापन म्हणजेच काय तर लांबी, वस्तुमान म्हणजेच वजन आणि धारकता म्हणजेच काय द्रव मोजणे. या धड्यात आपल्याला मीटर, ग्रॅम आणि लिटर यांच्यासोबत काय करायचे आहे रे? मैत्री करायची आहे. तर मापन म्हणजेच काय बघा, लांबी, वस्तुमान आणि धारकता म्हणजेच काय रे? लिक्विड. लिक्विड म्हणजेच काय? द्रव मोजणे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, जी काही लांबी आहे म्हणजेच एखादं कापड मोजायचं असू दे किंवा कशाचीही लांबी असेल, तर ह्या लांबीचे काही सूत्र आहेत. तर ते सूत्र लक्षात ठेवण्याची काय ट्रिक आहे बरं? चला पाहूया. बघा, तर लांबीसाठी 1 सेंटीमीटर, काय सांगितलं मी? 1 सेंटीमीटर. 1 सेंटीमीटर बरोबर किती असतं ते? 10 मिलीमीटर. काय असतं? 10 मिलीमीटर. त्यानंतर आता बघा, 1 सेंटीमीटर बरोबर किती? 10 मिलीमीटर. आणि 100 सेंटीमीटर. आता काय सांगितलं बघा, 100 सेंटीमीटर बरोबर काय असणार आहे? 1 मीटर. काय आहे रे? 1 मीटर. आणि 1000 मीटर. काय सांगितलं मी? 1000 मीटर. नंतर काय येणार आहे? 1 किलोमीटर. काय येणार आहे? 1 किलोमीटर. आता बघा, हे जे काही आपण सेंटीमीटर किंवा मिलीमीटर लिहिलं आहे, त्याचा जो काही शॉर्ट फॉर्म आहे तो सेंटी किंवा मिमी. मीटरचं काय असणार आहे? फक्त मी. किंवा किलोमीटरचा किमी. अशा पद्धतीनेही आपण लिहितो. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? सर्वात मोठं काय आहे? 1 किलोमीटर. 1 किलोमीटर नंतरनं काय आहे रे? मीटर. मीटर नंतरनं आहे सेंटीमीटर आणि सेंटीमीटर नंतरनं आहे मिलीमीटर. लक्षात आलं का? आता बघा, आता कोणत्याही वस्तूचे वजन करण्यासाठी काय आहे बघा रे? जे सूत्र आहे ते काय आहे बघा? 1000 ग्रॅम. काय सांगितलं मी? 1000 ग्रॅम बरोबर 1 किलोग्रॅम. काय? 1 किलोग्रॅम. लक्षात आलं का? आणि ह्यालाच आपण काय म्हणू शकतो? फक्त ग्रॅम किंवा ग्रॅम. लक्षात आलं का? त्यानंतर द्रव पदार्थ म्हणजे दूध असेल, पाणी असेल, हे मोजण्यासाठी आपण काय वापरतो? तर 1000 मिलीलिटर. काय आहे? 1000 मिलीलिटर बरोबर 1 लिटर. काय आहे रे? 1 लिटर. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? जर कोणत्याही वस्तूची लांबी मोजण्यासाठी आपण काय वापरतो? मीटर. लक्षात आलं का? त्यानंतर वजन मोजण्यासाठी आपण वापरतो ग्रॅम किंवा किलोग्रॅम. आणि द्रव पदार्थ मोजण्यासाठी आपण काय वापरतो? मिलीलिटर आणि लिटर. बघा, जेव्हा आपण मोठ्या एककाकडून जाताना गुणाकार करायचा आहे. लक्षात आलं का? म्हणजेच काय? 1 किलोमीटर हे काय आहे रे? मोठं एकक आहे. मग इकडे लहानाकडे जात असताना काय करायचा? गुणाकार. आणि ह्या लहानाकडून मोठ्याकडे येत असताना काय करायचं रे? भागाकार करायचा. लक्षात आलं का? आता चला, हे जे काही मापनावरील उदाहरण आहे, हे एक उदाहरण आपण समजून घेऊया. बघा, पहिलं उदाहरण काय दिलं आहे? 3 किलोमीटर. इथं दिलं आहे का तुम्हाला? संक्षिप्त रूप काय दिलं आहे? 3 किमी. किमी म्हणजेच काय रे? किलोमीटर. 3 किलोमीटर 250 मीटर अधिक 2 किलोमीटर 850 मीटर बरोबर किती? आता बघा, हे गणित सोडवताना आपण काय करायचे? ह्यामध्ये असणारे जे किलोमीटर आणि जे काही मीटर आहेत ह्यांचे पहिल्यांदा 2 रकाने करून घ्यायचे. बघा, इथं मी लिहिलं किमी. किमी म्हणजेच काय रे? किलोमीटर. आणि दुसरा रकाना आहे मीटर. चला, आता ह्या दोघांची आपल्याला करायची आहे बेरीज. तर मी काय करते बघा, 3 किलोमीटर आणि 250 मीटर अधिक काय आहे बघा रे? 2 किलोमीटर 850 मीटर. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता बघा, आपण काय करायचं आहे? जशी बेरीज करतो तशीच करायचं आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, किलोमीटरची बेरीज किलोमीटरमध्येच करायची आणि मीटरची बेरीज ही मीटरमध्येच करायची. म्हणजे कसं बघा रे? 0 अधिक 0 0. 5 अधिक 5 बरोबर 10. हातचा गेला 1. त्यानंतर 8 अधिक
2 10, 10 अधिक 1 11. मग इथे उत्तरामध्ये 1 लिहून इकडे हात चालायचा का? तर अजिबात नाही. आपण काय करायचं, इथे लिहायचे 11. का बरं असं? कारण आपण फक्त काय केली रे, मीटरची बेरीज केली. लक्षात आलं का? त्यानंतर आता किलोमीटर किती आहे रे बघा, 3 अधिक 2 बरोबर 5. काय आले? 3 अधिक 2 बरोबर 5. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, जर मीटर आपल्याला किती दिले रे, 1100. आता बघा आपल्याला काय माहिती आहे, 1000 मीटर बरोबर 1 किलोमीटर. म्हणजेच मी काय केलं, हे जे काही 1100 मधील काय केलं, 1100 मधील 1000 मी बाजूला काढले. तर इथं फक्त काय राहिलं रे, तर इथं राहिलं 100 मीटर. फक्त काय राहिलं रे, 100 मीटर. म्हणजेच इथे राहिले 100 मीटर. आणि 1000 मीटर मी काय केलं, ह्या किलोमीटरमध्ये जर पाठवले तर काय येणार आहे बघा, 5 अधिक 1. 1000 इकडे पाठवले तर किलोमीटरमध्ये रूपांतर केल्यानंतर काय होणार आहे, 1 किलोमीटर. म्हणजेच इथं काय होणार आहे, 5 अधिक 1 बरोबर काय येणार आहे, 6 किलोमीटर. म्हणजे 6 किमी आणि 100 मीटर. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? जेव्हा आपण काय करतो, मापनावरील उदाहरणे सोडवत असताना जी काही लांबी असेल, वजन असेल, द्रव पदार्थ असेल, त्यांचे पहिल्यांदा काय करायचे, ते 2 रखाने नेहमी आखून घ्यायचे. मीटरची बेरीज ही मीटरमध्येच करायची, किलोमीटरची बेरीज किलोमीटरमध्येच करायची. तसेच वजन असेल म्हणजे ग्रॅमची बेरीज किंवा वजाबाकी ही ग्रॅम ह्या रकान्यामध्येच करायची आणि किलोग्रॅमची बेरीज किंवा वजाबाकी काय करायची, त्याच रकान्यामध्ये करायची. तसंच जसं लांबीची बेरीज असू दे, वजाबाकी असू दे, वजन असू दे किंवा द्रव पदार्थ म्हणजे दूध, पाणी, रॉकेल, पेट्रोल इत्यादी जे काही द्रव पदार्थ आहेत त्यांची आपण काय करायची रे, बेरीज वजाबाकी ही 2 रकान्यामध्ये करायची. लक्षात आलं का? आता बघा हे जे काही उत्तर आले, किती आले, 6 किलोमीटर 100 मीटर. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जे काही मापनाची उदाहरणे सोडवताना नेहमी हे जे काही एकके आहेत, ही एकके समान आहेत का हे जरूर तपासा. जर एकके वेगळी असतील तर ती सारखी करून घ्या. तर कसं वाटलं मापन? आहे ना सोपं? अशाच साध्या आणि सोप्या भाषेत अभ्यास करण्यासाठी पाहत रहा मराठी लेक्चरवाली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आता शिकणार मराठी तेव्हा तर पुढे जाणार मराठी.